हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी माझी स्क्रीन शेअर केलेली आहे. जसं की तुम्ही पाहताय, माझ्या स्क्रीनवरती मी चार्ट लावलेला आहे बँक निफ्टीचा. ओके. माझ्या स्क्रीनवरती इकडं दोन सिम्बॉल दिसत आहेत तुम्हाला. थोडंसं मी पेन पण ओपन करतो जेणेकरून तुम्हाला पुढे गेलाय तो. ठीक आहे. इथं लेफ्ट हँड साईडला बघा, हे निफ्टी, बँक निफ्टी डिफॉल्ट मी सेट करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याखाली मी बँक निफ्टीचा फ्युचर ऍड केलेला आहे स्क्रिप्ट म्हणून, आणि निफ्टीचा पण फ्युचर ऍड केलेला आहे. ठीक आहे. आता इथं मला जे पाहिजे ते मिळू शकतं. फॉर एक्झाम्पल, माझा पोर्टफोलिओ चेक करायचा आहे तर इथं मिळू शकतो. ऑर्डर्स डिटेल्स इथं या कॉलम मध्ये येतात. हा होमचा सेटअप आहे. ठीक आहे. यात फंड बघा, 15,000 रुपयाचा फंड यात टाकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथं निफ्टीचा मला चार्ट पाहिजे असेल तर काय करावं लागेल. मी फक्त त्यावरती माझा कल्सर नेऊन क्लिक केला. कल्सर नेऊन क्लिक केल्यानंतर हा चार्ट ओपन झाला. हा डिफॉल्ट माझा ओपन असतो कारण मी हा सेटिंग करून ठेवले. याला मी सगळं क्लिअर करतो. तुम्ही ज्यावेळेला फर्स्ट टाइम लॉग इन कराल त्यावेळेला तुम्हाला असा चार्ट येईल. 1 मिनिटाचा तो चार्ट लागलेला असतो. मग आता ह्या 1 मिनिटाच्या चार्टला इथं तुम्ही जाऊन या इथं दिसतं बघा, 1 AM लिहिलेला आहे. त्या 1 AM ला तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला इथं टाइम फ्रेम वेगवेगळे पाहायला मिळतात. मग आपल्याला 1 मिनिटची आता गरज नाही, आपल्याला पाहिजे 5 मिनिट. त्यामुळे मी 5 मिनिटाला काय केलं, स्टार मार्क केलं, जेणेकरून इथं तुम्हाला तो काय दिसेल, ऑटोमॅटिकली इथं दिसेल. म्हणजे तुम्ही जरी टाइम फ्रेम चेंज केलं तरी इथं इझिली त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम तुम्हाला इथं अवेलेबल राहील. आता हे झालं. आता जो चार्ट आहे आपल्यासमोर 5 मिनिटाचा चार्ट आहे हा जो आहे, कारण इथं तुम्हाला दिसतं बघा, इथं लिहिलेलं आहे निफ्टी 50 आणि इथं समोर लिहिले 5. हे 5 काय आहे, टाइम फ्रेम आहे. ठीक आहे. आता हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. मला माझं ट्रेडिंग करण्यासाठी सेटअप काय सांगतो, सेटअप सांगतो मला बँक निफ्टी असेल किंवा निफ्टी असेल याचा एटीएम पाहिजे. एटीएम किती आहे आता, तो कसा कळेल, तर याची ऍक्च्युअल प्राइस म्हणजे निफ्टीची जर बघितली तर 25,590 आहे. ठीक आहे. मग आता 25,590च्या नियरेस्ट स्ट्राईक प्राइस कोणती असेल, 25 नाही, 24,590, सॉरी, 24,590 हा काय आहे, स्पॉट प्राइस आहे. ठीक आहे. मग आता स्पॉट प्राइस जर 24,590 आहे तर 24,600 काय असेल, 24 पेन, पेन अश्व चांगलं येणार नाही अशोक. इथं बघा, हा 24,600 झालेला आहे. म्हणजे 24,600 हा काय असणार आहे, एटीएम असणार आहे. ओके. हा एटीएम असणार आहे. म्हणजे आपल्याला जर ट्रेड करायचं असेल तर 24,600चा सीई म्हणजेच कॉल, पीई म्हणजेच पुट, या दोन्ही पैकी एकामध्ये ट्रेड करणं काय आहे, गरजेचं आहे. मग तो मला कुठं मिळणार, तुम्ही जर गेलात इथं पोर्टफोलिओला क्लिक केलात तर तुम्हाला इथं खाली दिसेल ऑप्शन चेन. ठीक आहे. ह्या ऑप्शन चेन मध्ये जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा ऑप्शन चेन ओपन करावी लागेल. मी आता ऑप्शन चेनला क्लिक केलं, ऑप्शन चेन ओपन झाली. ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला इथं बघा ऑप्शन चेन आहे आणि इथं एनएफओ लिहिली. एनएफओ म्हणजे एनएससी फ्युचर अँड ऑप्शन, निफ्टीचे फ्युचर ऑप्शन, आणि इंडेक्स इथं सिम्बॉल आहे, हा निफ्टी आहे. एक्सपायरी इथं दिलेली आहे. ठीक आहे. आता इथं तुम्ही भेटला तर स्ट्राईक प्राइस आहे. ओके. ही एलटीपी आहे, ही एलटीपी आहे, ही सीई ची बाजू आहे, ही पीई ची बाजू आहे. ठीक आहे. हे लाईव्ह मार्केटमध्ये सगळे जे काल आपण शिकलो ते सगळे इथं आपल्याला पाहायला मिळेल. मग इथं व्हॉल्यूम आहे, ओआय आहे, ओआय चेंज आहे, हे सगळ्या गोष्टी काय त्या टप्प्याटप्प्याने भविष्यात आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. सध्या जे आपण शिकलोय त्या गोष्टीला फक्त अंडरस्टँड करून घेऊन ट्रेड फक्त एक्झिक्युशन शिकूया पहिल्यांदा, सावकाश सुरुवात करूया, आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक आठवड्याला एक एक गोष्ट ऍड करत करत सगळ्या गोष्टी शिकत जाऊया. ठीक आहे. आता मला काय पाहिजे, स्ट्राईक प्राइस कोणती निवडली पाहिजे, हा स्पॉट जर असेल 24,596, नियरेस्ट कोणता झाला 24,600, हा आपला काय झाला, एटीएम झाला. मग आता हा एटीएम असेल
तर ह्याचा चार्ट मला पाहिजे किंवा याचा पाहिजे. मग मी काय करेन, सिंपल या इथं कल्सर जर आणलं तर तुम्हाला लक्षात येतं, इथं बी दिसतं, यस दिसतं, हा चार्टचा सिम्बॉल आहे बघा. मी या चार्टच्या सिम्बॉलवरती क्लिक केला, काय आला, चार्ट अवेलेबल आला. कोणता, 24600च्या सीई वर क्लिक केल्यामुळं इथं तुम्हाला दिसतो बघा, 24600चा सीई. हा चार्ट कशाचा आहे, 24600चा सीई. मग मी काय करतो, ऍक्च्युली मला दोन्ही पण ऑब्झर्व करायला लागतील, सीई पण करावं लागेल, पीई पण करावं लागेल. कुठं मोमेंटम आहे मला तिथं जायचं आहे. म्हणून मी काय करणार आहे, या चार्टला एक्सपॅन्ड करतो दुसऱ्या विंडोमध्ये. बघा मी इथं विंडोमध्ये एक्सपॅन्ड केल्यानंतर तो वेगळ्या विंडोमध्ये ओपन झाला. ठीक आहे. आता मी इथं काय करेन, इथं मी लेआउट्स असतात. इथं लेआउट्स म्हणजे काय, थोडस इथं बघा, हे चौकोन दिसतोय, ह्या लेआउट्स असतात. इथं एक चार्टच तुम्हाला लावता येतो, दोन येतात, चार येतात. हे बघा, मी 2 वर क्लिक केले, 2 चार्ट आले तुम्हाला. ठीक आहे. मी लेआउट चेंज केला, 3 वरती केले, उभे 3 आले. ठीक आहे. मी हे सॉरी आडवे झाले होते, आता हे उभे 3 केले तर उभे 3 येतील. मी इथं एक मोठा 2 लहान असे केले. तुम्हाला जो लेआउट पसंत आहे, तुम्हाला जो कन्व्हिनियंट वाटतो, ज्यात तुम्हाला पाहायला इझी वाटतं, तो तुम्ही लेआउट सिलेक्ट करा. इथं 4 सिलेक्ट केले, 4 येतील. मी 8 केलं तर 6 केले तर 6 चार्ट येतील. वेगवेगळे लावता येतात का, येस, सगळेचे सगळे वेगवेगळे लावता येतात. 8 पाहिजे तर 8 सुद्धा लावता येतात. मॅक्सिमम एखाद्या स्क्रीनवरती 8 काय लावता येतात, चार्ट लावता येतात. इथं निफ्टी लावा, बँक निफ्टी, इथं रिलायन्स, इकडं एचडीएफसी, असे तुम्हाला जे जे पाहिजे ते ते तुम्ही इथं सगळे लावू शकता. पण सध्या आपण शिकतोय ऑप्शन ट्रेडिंग आणि बँक निफ्टी निफ्टीमध्ये शिकतोय, त्यामुळे मी 3 लेआउट वाला चार्ट हा सिलेक्ट करतोय. आता इथं बघा, हा मोठा असेल आणि हे 2 थोडेसे छोटे असतील. हा मोठा जो आहे त्याला मी काय करणार आहे, निफ्टीचा चार्ट ऍड करणार आहे. इथं छोट्या चार्टमध्ये सी वरच्या बाजूला, पी खालच्या बाजूला ऍड करणार. कसं करणार, आपण गेलो इथं, पहिला मोठ्या चार्टला सिलेक्ट केलं, बघा हे निळं बॉक्स बनलेलं आहे. हे निळं बॉक्स बनलं म्हणजे तेच चार्ट सिलेक्ट आहे. आता इथं सर्च ऑप्शनला मी क्लिक केलं, निफ्टी ऑलरेडी सिलेक्टेड आहे. मग निफ्टी मी सर्च केला, निफ्टी 50 वरती क्लिक केला. निफ्टी 50 वरती क्लिक केल्यानंतर एक चार्ट आला. हा चार्ट आता कोणता आहे, निफ्टी इंडेक्स आहे. इथं बघा, निफ्टी 50 दिसतोय आणि हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता हा आपल्याला मिळाला. मग मला काय पाहिजे, इथं काय करणार आहे, आता मी इथं सीईचा ऍड करणार आहे, एटीएम. ओके. आणि इकडल्या बाजूला पीईचा काय करणार आहे, एटीएम मी इथं ऍड करणार आहे. ठीक आहे. तर मग आता या बॉक्सला सिलेक्ट करावं लागेल पहिल्यांदा. वरच्या बॉक्सला मी सिलेक्ट केलं, परत सर्चला गेलो, इथं निफ्टी आहे, पण आता एटीएम कोणता आहे, 24600. मग इथं 24600 फक्त टाईप करा. तुम्हाला नियरेस्ट एक्सपायरी सगळ्यात वर येते बघा, 22 ऑगस्टची एक्सपायरी आहे. ठीक आहे. आता इथं सीई आणि पीई दोन्ही दिसतात. मला वरच्या बाजूला सीई पाहिजे म्हणून मी सीई ला क्लिक केलं. आता इथं जो चार्ट ऍड झाला, हा सीईचा चार्ट आहे, ज्याची प्रीमियम 104 रुपये चालू आहे. ठीक आहे. आता खालच्या बॉक्सला मी सिलेक्ट करतोय. खालच्या बॉक्सला सिलेक्ट केल्यानंतर मी परत सर्चला जातोय. सर्च मध्ये जाऊन मी परत 24600 टाईप करतोय. 24600 टाईप केल्यानंतर परत पीई सिलेक्ट करतोय, जेणेकरून इथं काय झालं, आता मला जे पाहिजे होते ते आले. इथं आला इंडेक्स. ओके. इथं आला सीई आणि इथं आला पीई. यामुळं काय झालं, मला एकाच स्क्रीनवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि मला जे ट्रेड घ्यायचे ते एका ठिकाणी पाहून ट्रेड घेता येतं. आता मला ह्याच्यात काय करावं लागतील, इंडिकेटर पाहिजे ना, आपण RSI वरती ट्रेड करतो, म्हणून काय केलं, मी मोठ्या चार्ट वरती क्लिक केलं आणि इथं बघा इंडिकेटर हा लिहिलेला आहे, तुम्हाला दिसेल FX इंडिकेटर म्हणून लिहिलेलं आहे. त्या FX इंडिकेटर वरती ज्या वेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला इथं इंडिकेटर सगळे येतात. मग इथं सर्च मध्ये काय करा, RSI टाईप करा. सॉरी, सिम्बॉलला गेलो आपण. इथं RSI टाईप केल्यानंतर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, हे त्याचं फुल फॉर्म आहे RSIचं. त्याला सिलेक्ट करा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, खालच्या बाजूला, ह्या बॉक्सच्या खालच्या बाजूला एक इंडिकेटर ऍड झालेला आहे, ज्याचं नाव आहे RSI आणि ज्याला आपण वापरणार आहोत. तर इथं तुम्हाला दिसत असेल RSI 14, SMA 14, 58.59 वगैरे काहीतरी तो मोमेंटम करताना दिसतोय. मग आता मला यामध्ये इथं ज्या वेळेला RSI ला
यूज करायचा आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की इथं ही जी लाईन आहे वरची आणि ही जी खालची लाईन आहे ही 70 आणि 30ची आहे. याला आपण काय करावं लागेल, आपल्या सेटअप प्रमाणे 60 आणि 40 करावं लागेल. मग काय करायचं, तर हे जे इथं RSI लिहिलेलं आहे त्याच्या समोर तुम्हाला एक सेटिंगचा सिम्बॉल दिसतोय बघा. इथं या सेटिंग वरती क्लिक करा. सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक बॉक्स ओपन होतो ज्यामध्ये इनपुट असतं. इनपुट मध्ये काही चेंज करायचं नाही, फक्त स्टाईल मध्ये जायचं. स्टाईल मध्ये गेल्यानंतर अप्पर लिमिट जे आहे इथं तुम्हाला दिसेल, हे अप्पर लिमिट आणि हे 70 आहे. लोअर लिमिट हे 30 आहे. हे डिफॉल्ट असतं. आपल्याला काय करायचं आहे, हे एडिट करायचं आहे. हे 70 आहे, ह्याला आपण करायचं 60 आणि हे 30 आहे, ह्याला आपण करायचं 40 आणि याला करायचं ओके. त्यामुळं काय होईल, त्यामुळं बघा इथं खाली इंडिकेटर मध्ये तुम्हाला दिसेल की हा 60 आणि 40 ची लाईन क्रिएट करतो. काय क्रिएट झाली, 60 आणि 40 ची लाईन क्रिएट झाली. आता ह्यावरती पण तेच सेटअप पाहिजे, सीई वरती पण आणि पीई वरती पण. मग हे दरवेळेला एडिट करायची गरज नाही. तुम्ही काय करू शकता, ह्या इंडिकेटरच्या बाजूला तुमच्या लक्षात येईल, इथं बघा ह्या इंडिकेटरच्या बाजूला एक 4 चौकोन चौकोन आहेत बघा, असे दिसत आहेत का. तर ह्या अशा चौकोन चौकोन जे आहेत त्यावरती काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन येतो, सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट. या सेव्ह इंडिकेटर टेम्पलेटला क्लिक करा आणि ह्याला नाव द्या काय द्या, RSI 6040. तुम्ही जे नाव द्याल चालतं, ते असं काही नाही की हेच नाव दिलं पाहिजे. मी फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे म्हणून मी काय केलं, त्याला RSI 6040 टेम्पलेटचं नाव दिलं. आता तुम्हाला हे मी क्लिअर करतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा ह्या चौकोनवरती परत क्लिक केल्यावर सेव्ह टेम्पलेट तर आहेच, पण इथं खाली तुम्ही जे RSI 6040 सेव्ह केले ते आलेलं आहे आणि त्याच्या समोर एक रिमूव्हचं ऑप्शन आहे आणि एक ऍड फेवरेटचं आहे. ह्या ऍड फेवरेटला जर तुम्ही ऍड क्लिक केलात तर बघा त्या चौकोनाच्या बाजूला एक R लिहिलेलं आलं. तुम्ही जे नाव दिलेलं आहे त्याचं पहिलं अक्षर तिथं येतं. आता याच्यावर क्लिक केलं, आता बघा याच्यावर क्लिक केलं, अरे सेट का नाही झालं, सॉरी माझं काहीतरी चुकीचं झालेलं आहे. परत एकदा मी पटपट पटपट करतो जेणेकरून आयडिया. बघा ह्या इंडिकेटर मध्ये गेलो, RSI ऍड केला, ठीक आहे. सेटअप मध्ये गेलो, 6040 केलं, त्याला ओके केला, ठीक आहे. त्यानंतर याला मी म्हटलं ह्याला रिमूव्ह करतो पहिल्यांदा तरी, कारण तो आपल्याला कन्फ्युज करेल. इथं गेलो, चला याला नाव दुसरं देऊ आपण, सेव्ह ऍज टेम्पलेट म्हणून दुसरं टेम्पलेट देऊ. 6040 म्हणू आपण, 6040 RSI. ओके, याला सेव्ह केलं आपण, ठीक आहे. आता इथंच गेलो, 6040 ला क्लिक केलं, बघा आपोआप तो काय झाला, सेट झाला. मी आता RSI ला रिमूव्ह करतो, बघा तुमच्या लक्षात येईल. आता इथं RSI नाही आहे, पण मी या सेव्ह टेम्पलेटला गेलो, याला स्टार करून ठेवतो, ठीक आहे. आता इथं 6 दिसते म्हणजे 6040 तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, पहिलं अक्षर इथं येतं. हे स्टार करून ठेवलेलं, ह्याच्यावर क्लिक केलं की ह्या चार्ट मध्ये तो आपोआप लागला. म्हणजे आपल्याला जे सेटअप पाहिजे ते करणं एकदाच काम आहे, हे एकदाच आहे, हे दररोज नाही लागणार तुम्हाला. उद्या डायरेक्ट इथे क्लिक केल्याबरोबर हे सेटअप ऍड झालेलं असतं. बघा आता ह्या सीई ला पण मला काय ऍड करावं लागणार, ह्या सीई ला सिलेक्ट केलं, 6 वरती क्लिक केलं, RSI ऍड झाला. पीई ला सिलेक्ट केलं, 6 वरती क्लिक केलं, RSI आपोआप ऍड झाला. आता मला काय करायचंय, मला सगळ्यांचे 5 मिनिट टाइम फ्रेम आहेत का, येस आहेत, ठीक आहे. त्यानंतर आता मला पाहिजे हा RSI 60 क्रॉस करणारा ट्रेड पाहिजे, बरोबर. आता जर तुम्ही इथं पाहिलात, इथं जर पाहत असाल तर हा RSI काय आहे, खाली जाताना दिसतोय. हा RSI खालून वर येताना दिसतोय, ठीक आहे. आणि हे निफ्टीचा जर तुम्ही बघितलात तर हा वरून खाली आलेला आहे. ही सिच्युएशन आहे तिन्ही मध्ये. मला कुठंही खालून 60चा क्रॉसओव्हर RSI मध्ये झालेला दिसत नाही. इथंही झालेला नाही, इथंही झालेलं नाही. त्यामुळं मला इथं ट्रेड आता अवेलेबल आहे का, बिलकुल नाहीये, इथं अवेलेबल नाहीये.
मग मला काय करावं लागेल, जोपर्यंत हा RSI असा फिरून इथं येत नाही किंवा हा खालचा RSI फिरून इथं येत नाही, म्हणजे ही क्रॉसओव्हर जोपर्यंत होत नाही, हे 60 ला क्रॉस करत नाही, तोपर्यंत मला ट्रेडच नाहीये. मी काय सांगतोय लक्षात घ्या, तोपर्यंत मला ट्रेड नाहीये. ओके. मग हे 3 चार्ट लावून तुम्ही बघत बसलात तर तुमच्या लक्षात येतं की इथं आता सध्या जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल, हा RSI रेग्युलर कंटिन्यू खाली जातोय आणि हा सावकाश वर येतोय, म्हणजे तुम्हाला कुठं चान्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, मार्केट खालून इथं पीई चा एंट्रीचा चान्स आपल्याला जास्त आहे असं दिसतंय. लक्षात आलं का? इथं चान्सेस जास्त आहेत की आपल्याला एंट्री मिळेल. मग आता काय करायचं, वेट करायचं. काय करायचं, वेट करायचं. आता हा छोटासा चार्ट आहे, तुम्हाला जर हा मोठा करायचा असेल तर तो मी करू शकता. मी काय करेन, आता ह्याला ऑब्झर्व करायचा आहे, त्यामुळे मी हा पहिल्यांदा सिलेक्ट करेन आणि इथं बघा एक्सपॅन्ड ऑप्शन आहे, मी एक्सपॅन्ड केलं म्हणजे तोच चार्ट माझ्या समोर आला, मोठ्याने आला, एकदम मोठा झाला, स्क्रीन भरून एकच चार्ट झाला. आता आपण एक्झाम्पल धरूया, हा चार्ट आता सुरू झालाय 10:15 10:20 हा संपेल. आता टाइम झालेला आहे 10:19, म्हणजे 1 मिनिटांनी हा कॅन्डल संपणार आहे. आता कुणाचा तरी प्रश्न होता, त्यांचं उत्तर देतोय. मला ते फास्ट वर जातं, मला ट्रेड करायला मिळत नाही. बघा 1 मिनिट शिल्लक आहे, मला एवढं लक्षात आलं की हे 1 मिनिटात त्याच्या खाली तर जाणार नाही, कारण ह्याचे मोमेंटम वर आहे आणि हा 60 क्रॉस करतोय असं धरूया. हा आता 49 आहे, आपण कन्सिडर करू, एक समजून घेऊया अभ्यासासाठी, जेव्हा येईल तेव्हा ट्रेड करायचं, पण अभ्यास म्हणून समजून घ्या की हा 60 आता क्रॉस करतोय किंवा आता हे जे 47 दिसतोय हे 60च्या वर आलेलं आहे असं धरू. त्यावेळेला मी काय करेन, इथं याचा लो पहिल्यांदा मार्क करून ठेवेन. बघा इथं गेलो, हॉरिझॉन्टल लाईनला पण मी स्टार करून ठेवतो, जेणेकरून तो इथं नेहमी अवेलेबल राहील. नाही हॉरिझॉन्टल लाईनला मी लो ला इथं नेहमी या साईडला लेफ्ट हँड साईडला तुम्ही जर बघितला तर इथं मॅग्नेटचं एक चित्र आहे, ह्या मॅग्नेटला सिलेक्ट करून ठेवायचं, जेणेकरून त्याच्या लो हाय तुम्ही जरी इकडे तिकडे क्लिक केला तरी ते मॅग्नेटमुळं तिथं ते कनेक्ट होतात. मग आता मी याचा लो ला काय केलं, मार्क केला. आता लो मला इथं कळला 128 आहे. किती आहे, 128 ह्याचा काय आहे, लो आहे मला कळला. मग आता 1 मिनिट माझ्याकडे आहे, तेवढ्यात मी काय करतोय 128 मी इथं लिहून ठेवलेलं आहे. आता समजा मार्केटने एंट्री घ्यायला सांगितली, काय करायचं, आता समजा इमिजिएट मार्केट वर गेलोय, आता इथं बघा ह्याचा पण हाय पण आपण लगे मार्क केला, इथं चला ह्याचा पण हाय मार्क केला, 146 आहे. ओके, 146 आहे. सिंपल पहिलं काय करा, इथंच तुम्हाला ऑप्शन आहे बघा, हे बाय ब्ल्यू कलरचं बटन दिसतं का लेफ्ट हँड साईडला, इमिजिएट तुम्ही तिकडं इकडं फिरत राहायचं नाही, इथं बघा बाय सेलचे ऑप्शन इथंच आहे. काय केले, त्या बायला क्लिक करा, इमिजिएट त्याला ऑर्डर टाकून काय करा, 147 होता, लिमिट ऑर्डर टाका 147 टाईप करा, एंटर मारा, तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करा. पहिलं फास्ट ज्या वेळेला करा, हे जमत नाही असं काही मत असेल तर हे तुम्हाला जमवावं लागेल, हेच तर नेट प्रॅक्टिस आहे. मला क्रिकेट खेळता येत नाही, मन मला त्यातूनच नाव कमवायचं आहे, तर त्यातून नाव कमवायचं असेल तर त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. मला हे जमत नाही म्हणून अजिबात चालणार नाही, आणि हे जमत नसेल तर हे तुम्हाला करता येणार नाही, मग तुम्हाला दुसरं काहीतरी शोधावं लागेल. हे तुमच्यासाठी नाहीये. मग पहिल्यांदा समजून घ्या, हे जमणार नाही तर इट्स ओके, तुम्ही हे करू नका. हे आरामात व्हायला पाहिजे, मला सहजासहजी झालं पाहिजे हे नाही आहे, हे तुमचं काम आहे, ह्याच्यासाठीच तरी प्रॅक्टिस करा म्हणतोय मी. नेट प्रॅक्टिस कशासाठी लागते, यासाठीच लागते. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं हे करावं लागेल. याला काहीही तुमच्याकडं अल्टरनेट म्हणजे पर्यायी काहीतरी व्यवस्था द्या सर, फटकन झालं पाहिजे, इझी झालं पाहिजे. इझी शोधत बसलात तर तुमचे पैसे जाणार आहेत, आणि इझी शोधू नका, तुम्ही प्रॅक्टिस करा. इम्पॉर्टंट काय आहे, तुमची प्रॅक्टिस. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्ही सर्व्हाइव्ह व्हाल, अदरवाईज तुम्ही सर्व्हाइव्ह होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मग आता आपल्याला पीई मध्ये अजून चान्स आलाय का, नाही, तो आता 50ला पोहोचलाय, तो 60 होईपर्यंत मी काही करणार नाही, मी ऑब्झर्वच करणार आहे. मग ऑब्झर्व करत राहावं लागेल ना, हे ऑब्झर्व करा. बर, आता परत एकदा बघा, या कॅन्डलची क्लोजिंग कितीला येणार आहे, ही कॅन्डल आहे 10:20 सुरू झालेली आहे. आता कॅन्डल आहे 10:23 वरती, मी लगेचच 10:23 2 मिनिटात माझ्याकडे ह्याचा लो मी मार्क करून ठेवला. लो किती आहे, 137, हे मी लिहूनच ठेवणार, स्क्रीनवरती ठेवेन, वहीवरती ठेवेन, असेल ते माझ्याकडे जे ऑप्शन आहेत ते 137.20 हे मी
लो काय ठेवला, लिहून ठेवला. ठीक आहे. चला मी नेक्स्ट काय करेन, ज्या वेळेला ह्याचा हाय फास्ट मोमेंटम आहे, ह्याच्या हायला मला बायच करायचं आहे, तर काय करणार, मी रेडी राहणार. हे बघा इकडे हे बॉक्स ओपन करूनच ठेवणार बाईंगचा. का? कारण कधीही मला ह्याच्यात एंट्री करावी लागेल ना. मी इथं साईडला त्याला इथं ऍड करूनच ठेवलेलं आहे. मला एंट्री करायला तयार पाहिजे मी. मग मी काय करेन, ह्याचा हाय ऑलरेडी मला माहित पाहिजे. आता 2 मिनिटं शिल्लक आहेत, पण ह्याचा हाय जर तुम्ही बघितलं कुठं दिसेल मला हाय याचा, या इथं. ओके, म्हणजे तुमच्या अक्षरात जाऊ नये म्हणून थोडंसं ऍडजस्ट केलं मी. बघा तुम्हाला इथं दिसेल हे हाय लो क्लोज ओपन सगळे इथं दिसतात. हे तुम्हाला मी मार्क केलेलं आहे, चेक करा इथं. ठीक आहे. मी काय करेन, या कॅन्डलचा हाय इथं जाऊन पहिल्यांदा बघेन हाय किती, 150-90 आहे. मी इथं टाईप करूनच ठेवेन ₹152. समजा जर तो फास्ट जात असेल क्लोजिंगच्या वेळेला, माझ्याकडे टाइम नाही आहे, टाइम किती सेकंड आहे, इमिजिएट आहे, तर इथं करावं लागेल ना. हे बघा इथं खाली टाइम पण दिसतं सेकंड सहित, इथं मी मार्क केलेलं आहे बघा, 10-24-20. म्हणजे अजून याच्यामध्ये 45 25-35 35 सेकंड शिल्लक आहेत या कॅन्डलला क्लोज व्हायला. ठीक आहे. हा जर 50 क्रॉस झालेला आहे आता, ठीक आहे, हा 51-52 आहे, आपण याला 60 कन्सिडर करू उदाहरणार्थ. तर मला हा ट्रेड घेता येतो का आता? येस, मी घेऊ शकतो, कारण मला माहित आहे की हा काय होणार आहे, हा 60 क्रॉस होऊनच इथं क्लोज होणार आहे. तर मी वेट करत राहणार नाही, मी हे विंडो ओपन ठेवेन, सगळं ठेवेन. मग ही सगळी प्रॅक्टिसचाच पार्ट आहे ना. मी म्हणून काल एक्सप्लेन केलं, नेट प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट. सगळ्यांसाठी आहे, तुमच्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. बघा ही कॅन्डल क्लोज झाली, या कॅन्डलचा 152 हाय होता, आता इथं किती ट्रेड होतोय, 150 ला. मी 152 आला तर मला बाय करायचा आहे. मग मी इथं ऑर्डरला 152 इथं टाईप करेन, एस एल करून. इथं एस एल सिलेक्ट करून मार्केट न करता काय करेन, एस एल सिलेक्ट करेन 152, आणि ट्रिगर पण 152 सिलेक्ट करेन, आणि मी इथं बाय ऑर्डर टाकेन. ज्या क्लिक केलं तर बाय ऑर्डर ही प्लेस होते 152च्या वर दर गेला तर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ट्रेडचे सेटअप करावे लागतील. आता इथं किती झालेलं आहे, 51ला चालू आहे आर एस आय. आपल्याला वेट करावं लागेल, मी हे सगळं कॅन्सल करतोय. आपल्याला 60 येईपर्यंत 5 मिनिटं, जरी या 5 मिनिटात जरी आला तरी 5 मिनिटं आहेत आपल्याकडं. तुम्ही आलेल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा वेलकम करतो, आणि पुन्हा सगळ्यांना माझा प्रश्न आहे की तुमचे काही क्वेश्चन असतील, मग ते सेशन आता चालू आहे याबद्दल असेल, काल तुम्ही अटेंड केलं त्याबद्दल असेल, सगळ्यांना फ्लोर ओपन आहे जोपर्यंत ट्रेड येत नाही तोपर्यंत. तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर ऑब्विसली मी ही चार्ट असे स्क्रीन शेअर करून आपण डिस्कशन करत राहू. ज्या वेळेला ट्रेड येईल त्यावेळेला आपण यामध्ये ट्रेड सुद्धा एक्झिक्यूट करू. चान्सेस काय दिसत आहेत आपल्याला, की निफ्टीच्या पीई मध्ये आपल्याला ट्रेड येण्याचे चान्सेस दिसत आहेत. बघा 55 झालेला आहे, 60 झालेला, शॉर्ट क्रॉस होऊन जर क्लोज झाली कॅन्डल तर आपल्याला ह्या कॅन्डलच्या हायला आपल्याला बाय करायचं आहे. वेट करावं लागेल. आपण आता लगेच ट्रेड नाही करणार, कारण तुम्ही म्हणाल आत्ताच घेऊया की सर 60 गेला तर, गेला तर गेला, कुठेही जाईल. ज्या वेळेला 60 क्रॉस होऊन तो क्लोज होईल त्याच वेळेला आपण एंट्री करणार आहोत. त्यामुळं कुणीही काही गडबड करू नका. काही क्वेश्चन असतील तर विचारा. मी तुमच्याकडे फ्लोर हँड ओव्हर केलेला आहे. कालच्या सेशन मध्ये असेल किंवा आजच्या सेशन मध्ये असेल, किंवा तुमचे जनरल काही क्वेश्चन असतील तरी विचारू शकता. कुणाला काही क्वेश्चन आहेत का? सगळ्यात पहिल्यांदा मला रिप्लाय द्या की माझा आवाज येतोय का. ओके. एस जे प्लीज तुमचं नाव मला मेसेज करा. तुमचं नाव मी चेंज करेन इथं, कारण एस जे सोनम. ओके, मी तुम्हाला रिनेम करतोय, कारण कन्फ्युज होते की तुम्ही हाय कोण तेच कळत नाही मला. मला नावाने बोलवलं तर बरं वाटेल. ओके, तुम्हाला मी रिनेम केले. बोला, तुमचा प्रश्न काय असेल तो विचारा. सुनीलजी, तुम्हाला एवढी गडबड असेल ना तर सर तुम्ही उद्यापासून लाईव्ह सेशनला येऊ नका. सॉरी, मी तुम्हाला थोडस काय करतोय, अडवतोय,
कारण तुम्हाला मी काय सांगतोय ते कधीच कळत नाही. हे तुम्ही नेहमी करायला लागलात तर मला तुम्हाला अलाव करता येणार नाही सर. तुम्हाला कुठेही ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, मलाही घेता आला असता, मीही बघतोय स्क्रीन. ओके सर, ऍक्च्युली ते RSI मध्ये 60-40 केले आहे ते कशामुळे? ओके, कालचा सेशन सोनम तुम्ही अटेंड केला? नाही, त्यामुळे तुम्हाला हे कन्फ्युजन आहे. इट्स ओके, हरकत नाही, मी रिपीट करेन आता. लक्षात घ्या, ज्या वेळेला RSI आपण यूज करतो, RSI काय, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी का केला नाही विचारत नाही, केला का असं विचारत होतो. डोंट वरी, केला नसाल तर मी एक्सप्लेन करतो, काय अडचण नाही. म्हणजे या बाकी सगळ्यांना पण ते रिपीट होईल. ठीक आहे, समजून घ्या. RSI काय रेट मेन्शन करतो? RSI आपल्याला सांगतो की त्या ही जी प्राइस मोमेंटम आहे, ही जी प्राइस आता मोमेंटम आहे, ह्याची स्पीड काय आहे हे काय सांगतं? मोमेंटम इंडिकेटर आहे. RSI काय आहे? मोमेंटम इंडिकेटर आहे. आणि जसं की कालच्या सेशनमध्ये आपण समजून घेतलेलं आहे, जर मी बायर असेल, ऑप्शन बायर असेल, तर मला फास्ट मोमेंटमच पाहिजे. त्याच वेळेला मी काय होऊ शकतो? ऍज ए बायर या मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतो. नाहीतर काय होतं, आपण स्पीड जिथं नसेल त्या ठिकाणी आपल्याला काय होईल? नुकसान होण्याचे चान्सेस खूप वाढतात, आपली एंट्री रॉंग होऊ शकते. मग ह्या RSI कसा मार्क करतो? बघा, हे RSI असं असतं, 0 हे हायएस्ट असतं त्याचं 100, तुम्हाला इथं दिसतो. हा इथं खूप खाली गेलाय 0, ठीक आहे, आणि हायएस्ट इथं येतो 100. ठीक आहे, त्याला थोडस आपण बार्क करूया म्हणजे जेणेकरून दिसेल पण तुम्हाला. ओके, आता इथं बघा, मी छोटं केलंय त्या RSI ला. तुमच्या लक्षात येईल की इथं 0 हा त्याचा खालचा लोअर पॉइंट असतो आणि 100 हा हायर पॉइंट असतो मॅक्सिमम. ठीक आहे, आता जर समजा RSI 100 आहे आणि हा 0 आहे, तर डिफॉल्ट काय असतो? 70 आणि 30 हा डिफॉल्ट असतो सेटिंग मध्ये. आपण त्याला 60 केले आणि हे 40 केले. हे जर रिझन काय की 60च्या वर ज्या वेळेला ट्रेड होत असतो RSI, याचा अर्थ काय? त्याच्यात मोमेंटम स्पीड आहे. याचे 3 टप्पे केलेत आपण. 0 ते 40 हा लोएस्ट आहे, म्हणजे खाली जाणारा स्पीड. काय आहे? खालचा स्पीड आहे. मधला RSI 60 आणि 40 हा साइड वेज आहे, आणि 60च्या वर गेला हा फास्ट मोमेंटम आहे. लक्षात आलं का बघा? त्यामुळं आपल्याला RSI 60 क्रॉस होणं हे काय आहे? वेट करणं आहे. त्याच्यासाठी आपण हे करतो. कालच्या सेशन मध्ये हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन? अजून कोणाला काही क्वेश्चन आहेत का? कालचा सेशन जर कुणी अटेंड केला नसेल, नेक्स्ट संडेला तो सेशन मी रिपीट करतोय आणि थोडंसं ऍडव्हान्स देखील करतोय. म्हणजे जे काल अटेंड केले त्यांना पण रिक्वेस्ट आहे की पुढल्या वेळेला पुन्हा अटेंड करा, कारण हे रेग्युलर करत राहणं. 24,650 घेतला तर वेगळाच आहे ना. बघा, मी 24,650 पण घेऊ शकतो, 24,400 पण घेऊ शकतो, 24,500 पण घेऊ शकतो. डेफिनेटली हा वेगळा असू शकतो. आपण हा का निवडला? काल तुम्ही नव्हता त्यामुळे हे परत प्रश्न आहे. तरी सुद्धा सांगतो. बघा, सध्या काय आहे? एटीएम काय चालू आहे? 24,568 चालू आहे. आपण ज्या वेळेला हा चार्ट लावला त्यावेळेला काय होता? 24,600च्या आसपास होता. आता सुद्धा एटीएम काय आहे? 24,600च आहे. मग आपल्याला ट्रेड कुठं करायचा असतो? एटीएम मध्ये. स्ट्रॅटर्जीनुसार काय आपण ट्रेड करतो? कुठं करतो? एटीएम मध्येच काय करतो? एंट्री करतो. आता तुमचा प्रश्न जर एटीएमच का असेल, तर सगळ्यात जास्त मोमेंटम कुठे येते? तर ती एटीएम मध्ये येते. कारण आपल्याला बायर, ऍज अ बायर तुम्ही आउट ऑफ मनी गेलात, आउट ऑफ मनी मध्ये मोमेंटम कमी असते, इन द मनी मध्ये कमी असते. ऍक्च्युअल सगळ्यात जास्त मोमेंटम येते ती एटीएम मध्ये येते. एखाद्या प्राइस मध्ये मोमेंटम आली, कुठेही आली, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त स्पीडनं प्रीमियम वाढतात, ते वाढतात एटीएमचे. हा, तुम्ही एखादा आउट ऑफ मनी जाऊ शकता, असं नाही की जाताच येत नाही किंवा ते चालतच नाही.
नो प्रॉब्लेम ॲट ऑल. समजा आता इथं 24,700चा पी खाली आहे, मी वरच्या बाजूला 24,550चा पण 550चा पी लावला. 24,550 हा ओटीएम आहे ना, आउट ऑफ मनी एक स्टेप. बघा जवळपास सेम असतात. तुम्हाला इथंही एंट्री आली नाही आणि इथंही आली नाही. तुम्ही दोन्हीचे चार्ट RSI बघितले तर जवळपास सेम आहेत. पण आपण मोमेंटम एटीएम साठी तिथं जातो. ठीक आहे, 1 पॉइंट आउट ऑफ मनी तुम्ही गेला तरी काही हरकत नाही, पण एटीएम ठेवा म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही, क्लिअरिटी राहू दे. आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये क्लिअरिटी घेऊन ट्रेड करूया. ठीक आहे, हा मी घालवतोय परत सीई लावतोय कारण कन्फ्युजन होईल म्हणून. 24,600चा सीई ऍड केला मी परत होता तिथंच. ठीक आहे, मी हा चार्ट मोठा करतोय कारण इथं एंट्री येण्याचे चान्सेस ऍज इट इज अजून अवेलेबल आहेत. हा चार्ट खाली जाऊन पुन्हा वर येतोय. मुझफ्फर सर, वी रीड RSI previous divergence also, or we have to just trade as. हा यांचा प्रश्न असा आहे की RSI यापूर्वी क्रॉसओव्हर झाला असेल आणि मग त्यानंतर आपण त्यात एंट्री करायची का? नाही. आता तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऍज अ बायर आपल्याला इमिजिएट ट्रेड आले पाहिजे. जर पूर्वीचे ट्रेड घेऊन बसलात काय होणार आहे? पूर्वीचे ट्रेड घेतलात म्हणजे काय, तुमचा टाइम निघून गेलाय, म्हणजे त्याच्यातली टाइम व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे त्यावेळेला तो RSI ज्या प्राइसला होता त्याचा डीके झालेला आहे ऑलरेडी. 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, प्रत्येक सेकंदाला डीके होत होतो. आणि त्यामुळं इमिजिएट क्रॉसओव्हरलाच जर काय आला तर घ्यायचा. मॅक्सिमम 1-2 कॅन्डल नंतर त्याचा क्रॉसओव्हर झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हे समजून घ्या. आता ही जी हाय मारली या कॅन्डलनी, इथं जर एंट्री आली असती तर ह्या 1-2 कॅन्डल मध्ये जर ह्यानं ब्रेक केला तरच मी एंट्री करणार आहे. 1-2 मॅक्सिमम 3, त्याच्या पुढे जाऊ नका. 3 कॅन्डलच्या पुढे जर त्याच्यात ब्रेकआउट येत असेल तर त्याच्यात जाऊ नका, कारण टाइम व्हॅल्यू त्याची कमी झालेली असते आणि तुम्ही या प्राइस वरती एंट्री करलाय. ऍक्च्युअली त्याच्यापेक्षा कमी प्राइसला एंट्री व्हायला पाहिजे कारण टाइम त्याचा निघून गेलेला आहे. समजलं का? बघा मुझफ्फर. हा एटीएम बघा, एटीएम का गुड आहे, कारण आपल्याला ऍज अ बायर ट्रेड करतोय ना त्यावेळेला आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की फास्ट मोमेंटम गरजेची आहे. तुम्हाला मार्केट वर जाते पण स्लोली वर जात असेल तर ऍज अ बायर तुम्ही नुकसानीतच येणार आहे तुमचं. आता जर तुम्ही इथं बैठला तर तुम्ही हा जो मोमेंटम कॅप्चर आहे हे तुम्ही करू शकला असता का? येस, डेफिनेटली करता आलं असतं. ह्याला थोडीशी अजून ऍडव्हान्स बनवावी लागेल स्ट्रॅटर्जी. पण आता ही जी मोमेंटम आहे या इथं बघा, ही ही कॅप्चरच होत नाही तुम्हाला. ऍज अ बायर तुम्ही का इथं नुकसानीतच राहणार. मार्केट जर तुम्ही बैठलात, ऍक्च्युअल मार्केट जर बैठलात तर तुमच्या लक्षात येईल. मी याला छोटं करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर एक्सप्लेन करता येईल मला. इथं जर तुम्ही बैठलात ओपनिंग पासून या मोठ्या लाल कॅन्डल पर्यंत किती पॉइंटचा निफ्टी खाली गेलाय, हा तुम्हाला थोडासा. मुझफ्फर, आपका भी क्वेश्चन इसमें कवर हो जाएगा. देखो ये ओपनिंग यहाँ इथं झाला, हा ओपनिंग इथं झाला. ठीक आहे, आणि त्यानंतर हा रेड कॅन्डल म्हणजे 950चा किती आहे बघा, याचा 570. 730 वरून 570 ला आला. मी जर इथून इथपर्यंत बघितलो तर 60 पॉइंटची काय झालेली आहे, ओपनिंग पासून डाऊनफॉल आलेला आहे. ओपनिंग पासून डाऊनफॉल आलेला आहे. ओके, पण जर तेच तुम्हाला इथं बघितलात, हा तुमचा ऍक्च्युअल पीईच आहे. मग 60 पॉईंटच्या हिशोबाने इथं मुवमेंटम यायला पाहिजे ना. बघा ह्या कॅन्डलच्या आणि ह्या कॅन्डलच्या ह्याचा ओपनिंग हे आहे आणि ह्या कॅन्डलचा क्लोजिंग हे आहे, ह्यातला डिफरन्स बघा, 2च रुपयाचा आहे. ऍक्च्युअली ओपनिंग पासून तो या 950 दोन्हीचा, सॉरी हे तर नाही, 950च्या कॅन्डलला पाहिजे, ही रिमूव्ह करतो, सॉरी. 950चा क्लोजिंग हे आहे किती, 7-8 रुपयाचा डिफरन्स आहे. 60 रुपये इंडेक्स खाली गेला, तुमच्या लक्षात येते का? बघा 60 रुपयांनी इंडेक्स खाली आला पण पी 7च रुपयांनी वाढला. मग त्याच्याऐवजी इथं तुम्ही जर ते ऑब्झर्व केलं तर हे बघा, हे स्पीड आहे ना याच्यापेक्षा. हे खाली जाऊन वर गेलं, वरून खाली आलं, म्हणजे इथं काय झाला, त्यांना
रेंगाळणारा मार्केट तुम्हाला पैसे देणार नाही ऍज अ बायर. इथं बघा 1 2 3 4 5 सलग 5 कॅन्डलनी काय केलं, मोमेंटम दिली एक साइड. त्यामुळं तुम्ही ह्या 5 कॅन्डल मध्ये ह्याच्यामध्ये चेक करा. ह्या 5 कॅन्डल 1 2 3 4 5. आता ह्या 5 मध्ये किती रुपयाची मोमेंटम आली ते चेक करूया आपण. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. ह्या 5 ची ओपनिंग इथं आहे, ह्या 5 ची क्लोजिंग इथं आहे. 28 रुपयाची मोमेंटम इथं आली. ओके, आता तेच इथं फ्युचर मध्ये इंडेक्स मध्ये किती रुपयाची मोमेंटम आहे बघा. त्या 5 कॅन्डल मध्ये ही ओपनिंग आहे आणि ही त्याची क्लोजिंग आहे. बघा 28 पॉईंटच्या मोमेंटम मध्ये इथं 28 रुपयाची मोमेंटम आली, पण या इथं रेंगाळल्यामुळं 7 रुपयाची आली 60 पॉईंट मध्ये. का एटीएम इम्पॉर्टंट आहे समजलं का? का जुना क्रॉसओव्हर चालत नाही समजलं का मुझफ्फर? हे समजून घ्या. जुना RSI पण चालत नाही, जुना क्रॉसओव्हर चालत नाही. जुनं काय चालत नाही ऍज ए बायर. तुम्हाला इमिजिएट फास्ट मोमेंटम रेंगाळणारं तर मार्केट बिलकुल चालत नाही. तुमच्या लक्षात घ्या, ह्या 60 पॉईंटच्या मोमेंटम मध्ये पीई मध्ये ग्रोथ फक्त 7 रुपये मिळाले आणि हे सलग 5 कॅन्डल खाली आले. म्हणजे ही मोमेंटम होती. ह्या मोमेंटम मध्ये 28 पॉईंटच फक्त मार्केट खाली आलं, पण 28 रुपयाची तुमची इथं मोमेंटम कॅप्चर झाली पीई मध्ये. का? कारण हा कंटिन्यू फॉल होता आणि इथं कंटिन्यू राईज मिळाला तुम्हाला. हा तुमचा जर अंदाज करेक्ट यायला लागला, हे जर सगळं तुम्हाला समजायला लागलं ना, तर तुम्ही खूप म्हणजे खूप काय करू शकता ह्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, ग्रोथ करू शकता. अदरवाईज तुम्हाला मग हे डिफिकल्ट होईल, चॅलेंज क्रिएट करेल मार्केट. इझिली तुम्ही त्यामध्ये ट्रॅप म्हणतात किंवा ट्रॅप होऊ शकता, किंवा अजून काय काय गोष्टी वेगवेगळ्या आहेत ज्याला तुम्ही म्हणू शकता की तुम्ही अडचणीत येऊ शकता, सिंपल भाषेत सांगायचं. ठीक आहे, वेट करा. रेंगाळणारं मार्केट ह्या बायरला युजफुल नसतं, आणि आपण जर बाहेर आहोत तर मला फास्ट मार्केट मोमेंटमच पाहिजे. आणि इथं बघा आता 57 ला गेलेला आहे RSI. आपण काय करायचंय, वेट करायचंय, आणि एक जर 60 क्रॉस झाला तर ट्रेड घ्यायचा आहे. आपण वेट करूया काही वेळ अजून. तोपर्यंत कुणाला काही क्वेश्चन असेल तर हा अजून 5 मिनिटं हे कॅन्डल संपायला आहे. नवीन कॅन्डल सुरू झालेली आहे आता, त्यामुळे या 5 मिनिटात ही काही क्लोज होणार, तोपर्यंत डिस्कशन आपण करता येईल. कुणाला काही नवीन क्वेश्चन आहेत का? येस प्लीज. प्रश्न विचारा. जेवढे प्रश्न विचारता येतील तेवढं शिकता येतं. मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, फक्त जर ट्रेड करायला आला असाल, प्रॉफिटसाठी आला असाल, तर तुम्ही कधीही प्रॉफिट नाही कमवणार. तुम्ही हे सगळं समजून घेऊन ज्या वेळेला अंडरस्टँडिंग वाढवाल आणि त्यानंतर जर तुम्ही हे सगळं करायला लागलात स्वतःहून, नितीन पाटीलची गरज पडणार नाही. तुमचे स्ट्रॅटेजीज डेव्हलप व्हायला चालू होतील. तुमचा थॉट प्रोसेस एकदा क्लिअर झाला की ह्या थॉट प्रोसेसला घेऊन तुम्हाला काहीतरी सुचेल. प्रॅक्टिस तीच आहे इम्पॉर्टंट. आणि मी तेच शिकवायचा प्रयत्न करतोय की तुम्ही प्रॅक्टिस करा. पैसे काय, तुम्ही प्रॅक्टिस केलं. बघा सचिन तेंडुलकर असतील, विराट कोहली असतील किंवा धोनी असतील, हे लोकांनी कितीतरी प्रॅक्टिस केली, त्यानंतर त्यांचं नाव झालं, आणि त्यानंतर त्यांना पैसे काय आता बाय प्रोडक्ट आहेत त्यांच्यासाठी. ते पैसे कमवण्यासाठी काहीच करत नाही. त्यांना पैसे देऊन देऊन लोक बोलवतात, फक्त बाबा हजर राहा म्हणून. तिथं काय काम करायचं असतं त्यांना? काही नाही. पण ते कमवण्यासाठी त्यांनी किती प्रॅक्टिस केली असेल ते तिथपर्यंत पोहोचायला, आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला मी करवण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यामध्ये हार्ड खूप असणार आहे, फेल्युअर असणार आहे. प्रॅक्टिसचा काळ हा फेल्युअरचा पण असू शकतो, फेल पण होणार आहे, तुम्ही अडचणी येणार आहे. फक्त एक तिथं मी गाईड म्हणून, कोच म्हणून तुम्हाला मी हेल्प करणार आहे. आणि हे जर तुम्ही करत करत गेलात आणि एक काळ यात तुम्ही काढलात, ह्या मार्केटमध्ये ह्या ट्रेडिंगच्या प्रॅक्टिसमध्ये जर काळ काढलात, तर तुम्ही पुढे जाऊन एक चांगले सर्व्हाइव्ह करणारे ट्रेडर बनू शकता. आणि तिथपर्यंत न्यायला मी तुम्हाला मदत करेन, ही माझं वर्ड आहे. नाहीतर होतं काय की इथं मी प्रॅक्टिस नाही करायला आलो, सर मला फायदा पाहिजे, तर कदाचित तुमचं इंटेन्शन फायद्याचं असेल तर चॅलेंज काय येणार आहे, काही वेळेला फायदा होईल, पण तुम्ही शिकणार काहीच नाही. उद्या नितीन पाटीलनी लाईव्ह सेशन बंद केले तर तुम्हाला मग पैसे यायचे बंद होतील. तुम्ही पैसे मिळवण्यापेक्षा हे सगळे स्किल डेव्हलप करण्यामध्ये काय असेल तर आपण मदत घ्या. मी त्यामध्ये अवेलेबल आहे तुमच्यासाठी. ओके, RSI चा इंडेक्स ऑब्झर्व करायचा का? 24 नाही, RSI चा ह्याचा नाही, इंडेक्सचा नाही, मी CEPE लावलंय. मी एकदम क्लिअर एक्सप्लेन केलेलं बाळासाहेब. लक्ष द्या, परत एकदा सांगतोय.
हे 3 चार्ट लावलेले आहेत मी हे 3 चार्ट लावलेले आहेत. 3 चार्ट मध्ये या बाजूला काय इंडेक्स लावलेला आहे. मला इंडेक्स का पाहिजे? मला इंडेक्सची दिशा समजते. इंडेक्समुळे मला समजतं की ट्रेड कुणीकडे येणार आहे. इंडेक्स काय सांगतोय? मी वरून खाली येतोय. म्हणजे जास्तीत जास्त चान्स कुठं आहे मला पीईत येणार आहे हे मला अंदाज येण्यासाठी मी इंडेक्स पण ऍड केलेले. लक्षात घ्या. आणि इथं सीई लावलेला आहे, इथं पीई लावलेला आहे. हे मी क्लिअर एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळं कन्फ्यूज तुम्ही पण होऊ नका, बिलकुल कन्फ्यूज होऊ नका की आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे ज्यामध्ये त्याचाच आरएसआय बघायचा आहे. ठीक आहे. अजून क्वेश्चन काय असतील तर डेफिनेटली विचारा. ट्रेड अजून आलेला नाहीये. आला तर आपण ट्रेड करूया. लर्निंग तरी चालू राहू द्या. ट्रेड लाईव्ह घ्यायचा आहे ज्या वेळेला ट्रेड येईल तेव्हा. ओके, एनीबडी एल्स कुछ क्वेश्चन है? काही क्वेश्चन आहेत का कुणाला? टाईप करणं डिफिकल्ट असेल हँड रेज करा. मी तुम्हाला काय करेन, माईक ऑन करून टाकेन तुमचा. कुणाला काही क्वेश्चन आहेत का? कालच्या सेशन मध्ये, आजच्या डिस्कशन मध्ये काही क्वेश्चन असतील तर आपण घेऊया प्लीज. आय थिंक कुणाला काही क्वेश्चन नाही आहेत. ओके, गुड, व्हेरी गुड. नसतील तर खूप चांगलं, म्हणजे क्लॅरिटी आहे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगची. नो प्रॉब्लेम. आता बघा मोमेंटम, इथं तुम्हाला बघा मी का तिन्ही पण लावतोय. इथं एक गोष्ट ऑब्झर्व करताना तुम्हाला लक्षात येते की ह्या मागल्या 3 कॅन्डल मध्ये सलग इथं 5 कॅन्डल तर डाऊनफॉल आला, पण ह्या 3 कॅन्डल मध्ये काय झालेलं आहे, काय होतोय, रेंगाळतोय पुरत. इथं जसा पडला 2 कॅन्डल मध्ये आणि 3 कॅन्डल वर आले, इथं 5 कॅन्डल पडून हा 2 कॅन्डल वर गेलाय. मग आता ही मोमेंटम रिव्हर्स झाली तर आपल्याला कशामध्ये ट्रेड येणार आहे? सीईत येईल त्यावेळेला, पी मध्ये येणार नाही. पण हा जर परत तुटला तर काय होईल? परत तुटला तर आपल्याला पुन्हा पीई मध्येच ऑब्झर्व करत राहावं लागेल. आता बघा, आता जसं की सोनमनी म्हटलेलं की मी 24,550 घेऊ शकतो का? येस. आता तुम्ही नियरेस्ट स्ट्राईक प्राइस बघा, या वेळेपर्यंत काय होती? 700 होती. आता इथं किती आहे? 24,560 आहे. म्हणजे कशाच्या जवळ आलेलो आहोत आपण? 24,550च्या. मग मी चेंज करू शकतो का? येस, तुम्ही चेंज करू शकता. डेफिनेटली इथं चेंज करू शकता. आता मी इथं चेंज करतोय. चला, आपल्याला हे पण एक आयडिया येऊन जाऊ दे तोपर्यंत, ट्रेड येऊपर्यंत. इथं मी क्लिक करतोय पीई वरती, सर्चला गेलो, 24,550 चा मी पीई इथं खाली ऍड केला. डेफिनेटली इथं 126 ला आहे. ओके, आता हा पण 24,550 करू आपण. सीई 24,550, कारण एटीएम चेंज झाला बघा. ओके, आता यामध्ये ट्रेड आला तर यामध्ये करू आपण. हे स्किल आहे. हे एक टेम्पलेट नाही आहे की असं म्हणजे असंच, असं नाही होणार. इथं थोडस व्हेरिएशन येत जाईल दररोज काही ना काहीतरी. आता काही लोक मग काय करतील, 24,700 मिळाला सर मला, ते 24,700 करतील. काही लोक 24,550 मध्ये करतील. याचा अर्थ चुकीचं कोण आहे का? कुणीही चुकीचं नाहीये. ना तुम्ही चुकीचे आहात, ना 24,550 मध्ये करणारे चुकीचे आहे, 24,600 वाले चुकीचे आहेत. चुकीचं काही नाहीये, फक्त ट्रेड करताना त्यांचे अंक बदलतील. आता काय बदलतील ते पण मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतो. आता हे 24,550 आहे. ठीक आहे. समजा या कॅन्डलचा हाय त्याचा 141 असेल, या कॅन्डलचा लो आहे 122. आता या कॅन्डलला जर एंट्री 24,550 वाल्याला आली तर त्याचा एंट्री प्राइस असेल 142. आणि तेच जर इथं 24,600 ला कुणी करत असेल, 24,600 ला करत असेल, त्याचा एंट्री प्राइस असेल या कॅन्डलचा हाय म्हणजे किती?
या कॅन्डलचा हाय म्हणजे 170. तिथे 141 ला एंट्री आली असती, हिची 141 ला येईल. मग आता ह्या माणसाची 600 वाल्याचे स्टॉप लॉस असेल 47चा, आणि मग इथं 550 वाल्याचा त्या कॅन्डलचा लो. त्या कॅन्डलचा लो किती आहे? त्या कॅन्डलचा लो आहे 122. म्हणजे इथं 20 रुपयाचा डिफरन्स असेल. ठीक आहे. आणि जर 24,600 मध्ये गेला, 24,600 मध्ये तुम्हाला तोच डिफरन्स मिळेल 147 आणि 170, म्हणजे जवळपास 27 रुपयाचा. तिथं 22 रुपयाचा टार्गेट स्टॉप लॉस असेल, इथं 27 रुपयाचा टार्गेट स्टॉप लॉस असेल. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे फरक येतं. प्रत्येकाची एंट्री एकातच झाली तर जवळपास सेम येतं. पण काही मध्ये स्ट्राईक प्राइस जरी चेंज झाली, एटीएम मी 600 पकडला, कुणी 550 पकडला, खूप मोठं काय नुकसान होतं का? नाही नाही नाही, काही एवढं मोठं काय डिफरन्स येत नाही. जवळपास दोन्हीची RSI सेम ट्रेड करतात. मी तुम्हाला दोन्ही पण चार्ट एकत्र लावून दाखवतो. एक नवीन आपण चार्ट ओपन करूया. डुप्लिकेट करतोय मी याला. ठीक आहे. आपण इथं 24,600चा हा चार्ट आहे. याला आपण RSI याचा पण ऍड केला. ठीक आहे. CE आहे, त्याला PE करू आपण. 24,600चा PE मी ऍड केला. याला लेआउट 2 करतो, 2 चार्ट मध्ये करूया. हा CE झाला. इकडं हे दोन्ही पण PEच पाहिजेत आपल्याला. हे 24,600 आणि इथं 24,550. ठीक आहे. इथं PE केला. दोन्ही पण PEच आहे. हा 24,600 आहे, इकडं 24,550 आहे. काय आहे बघा, चार्ट तुम्हाला RSI मध्ये काही जरा तरी डिफरन्स दिसतो का? नियर अबाउट सेम चाललेले दोन्ही पण एकसारखे. इथं एंट्री आली तर इथं पण येते, इथं आली तर इथे येते. आता इथं बघितली तर 142 आहे, इथं बघितलं तर 147 70 आहे. इकडं बघितलं तर 122 स्टॉप लॉस असणार आहे, इकडं बघितलं तर 147 स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे हा टार्गेट झाला तर हाही होतो. लक्षात घ्या. हे दोन्ही पण ठेवू आपण लाईव्ह, तुमच्या दोन्ही नजरेसमोर राहू देत. काय चेंज केलं तर काय होतं? दोन्ही पण सेम चालतात, कारण दोन्हीमध्ये लिक्विडिटी जवळपास सेम असते, जवळच असतात. त्यामुळं मोमेंटम कॅप्चर सेम होते. ओके. बघा इथं पुन्हा रेंगाळला ना हा, वर जाऊन खाली आला. तुम्हाला इथं मोमेंटम किती मिळाली आणि इथं काय झाली ते तुमच्या लक्षात येईल. चला इंडेक्स पण दाखवतो तुम्हाला. हे सगळं समजणं गरजेचं आहे, आणि हे समजावणं आणि शिकवणं मी रोल प्ले करतोय बरं का. मला तुमच्या प्रॉफिटशी काही देणं घेणं नाहीये, तुमच्या लॉसशी काही देणं घेणं नाही. का? कारण ते पुढे जाऊन तुम्ही अजून चांगलं करू शकता. मला तुम्हाला काय शिकवायचं की हे ट्रेड कसे करायचे. हे ट्रेड कसे करायचे एकदा कळलं ना, तर ते प्रॉफिट काय आहे हा बाय प्रोडक्ट राहतो. इथं बघा, इथून मार्केट पडतंय परत. आता इथं हे 5 कॅन्डल सलग पडलं, तिथं 28 पॉईंट मोमेंटम आलेली, 28 पॉईंट मिळाले. आता जर ह्या मागल्या काही कॅन्डलचा पण कन्सिडर केला तर ह्या 5 इन्क्लूड केल्या, इथून आपण पकडलं आणि आत्ताच्या ह्याचं क्लोजिंग भेटलं, 38 पॉईंट मार्केट खाली आहे. ठीक आहे. तर मगाशी ते 28 पॉईंटचे आतापर्यंत 38 व्हायला पाहिजे. बघा इथं 33च मोमेंटम आहे. 28ला 28 आला होता, तर 38ला 38 यायला पाहिजे ना, 38ला 33 आला. याचं रिझन काय? हे रेंगाळलं ना, ह्या रेंगाळलेल्या ह्याच्यात 3-4 रुपये काय झाला, तुमचा प्रीमियम डिके झालेला आहे ऑलरेडी. हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे जर तुम्हाला नाही कळलं ना, तर तुम्ही बायर म्हणून नुकसानीत खूप वेळा येणार आहे. मार्केट तर खालीच जाते बघा, तुम्हाला दिसतंय तर मार्केट खालीच जाते, पण PE वाढतोय का? नाही, तो सावकाश खाली जाते. त्यामुळे तुम्हाला इथे चान्स देत नाही. आणि इथं मग आपण फसतो की माझा स्टॉप लॉस झाला, माझा स्टॉप लॉस, आणि होणार आहे. मग तसंही झालं तर आपण मोमेंटम कॅप्चर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला इथं पैसे मिळत नाहीत. चलो ठीक आहे. तर क्वेश्चन कुणाला काय असतील तर आपण घेऊया. अदरवाईज मी ह्या सेशनला इथं पूर्णविराम देतोय. हा जर क्रॉसओव्हर झाला तर मी ग्रुपमध्ये शेअर करेन. तुम्ही ऑब्झर्व करत राहा. हे दोन्ही स्ट्राईक प्राइस 24,750, सॉरी 24,700 आणि 24,550 त्यामध्ये एंट्री येते का बघा. अजून 8 मिनिट आहेत. 8 मिनिट आपण वेट करू. म्हणजे ही एक कॅन्डल आणि पुढची एक कॅन्डल, 2 कॅन्डल आपण वेट करूया. ह्या 2 कॅन्डल मध्ये जर ट्रेड आला तर आपण एंट्री एक्झिट काय असेल ते फायनल करून एक्झिट करूया. तोपर्यंत काही क्वेश्चन्स?
ओके, एनीबडी, काही क्वेश्चन? हा बोला. कालचा सेशन रिपीट होईल का? येस, डेफिनेटली रिपीट होईल. नेक्स्ट संडेला तुम्ही पुन्हा 7 वाजता जॉईन करा. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, कधी मला एकदा नेक्स्ट संडे 7 वाजता सेम टायमिंग, सेम डे आहे. नेक्स्ट संडेला आहे, फक्त संध्याकाळी 7 वाजता आहे. तुम्ही जॉईन करा त्यावेळेला. ठीक आहे. हा ग्रुप एक्झिट करू नका. ह्या ग्रुपमध्ये त्याचे डिटेल्स शेअर करत राहू आम्ही. थँक्यू. अहो मॅडम, मी थँक्यूचं काही नाही, आपण कंटिन्यू करत राहू. हा सदानंद बोला. लर्निंगसाठी येत असाल तर मी ऑलवेज रेडी आहे. फक्त प्रॉफिट हा नंतरचा पार्ट असतो. मला माहित आहे, मी सुद्धा ज्या वेळेला प्रॉफिटसाठी ट्रेड केले, मी खूप नुकसानीत होतो. मी लर्निंग केलं, समजून घेतलं डिटेल. हा धनाजी बोला, तुम्हाला काय विचारायचं आहे? तुमचा मी माईक अनम्यूट केलेला आहे, बोला. हॅलो. हा सर नमस्कार. नमस्कार. सर आपल्याला इक्विटीमध्ये काम केलं तर बरं वाटेल थोडंसं ऑप्शन पेक्षा. हा, ज्यांना इक्विटी करायचं आहे त्यांच्यासाठी इक्विटीचं पण असेलच की. ठीक आहे. हा आहे ना सर, हे बघा, मार्केट कसं आहे, एक एक्झाम्पल देतो सर याला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्रिकेट टीम असते बरोबर. त्या क्रिकेट टीम मध्ये 11 प्लेयर असतात. सगळे सेम असत नाहीत. कोण बॉलर असतोय, कोण बॅट्समन असतोय, कोण कीपर असतोय, आणि काही ऑलराऊंडर असतात, काही चांगले फिल्डर असतात. तसं काही जणांना ऑप्शन आवडतं, काही जणांना, आता बघा, स्विंग ट्रेडिंग शिकवता का? येस, स्विंग ट्रेडिंग आवडतं कुणाला, कुणाला इंट्राडे इक्विटीमध्ये आवडतं, कुणाला फ्युचर ऑप्शन आवडतं, कुणाला ऑप्शन मध्ये सेलिंग आवडतं. मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हे मी शिकवतो हेच तुम्ही करायचंय, नाही. तुम्हाला जे सोयीचं होईल, तुम्हाला जे चांगलं सुटेबल आहे. बघा, मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय आता, प्रत्येकासाठी सगळं काही सेम नसतं. प्रत्येकांना ऑप्शन सुटेबल आहे का? नाही. काही जणांना ऑप्शन सुटेबल आहे, काही जणांना ऑप्शन सेलिंग सुटेबल आहे, काही जणांना स्विंग ट्रेडिंग सुटेबल आहे, काही जणांना होल्डिंग सुटेबल आहे, काही जणांना इक्विटी इंट्राडे सुटेबल आहे. मग तुम्हाला काय सुटेबल आहे हे कधी कळणार आहे माहिती आहे का? तुम्ही सगळे प्रॅक्टिस केल्यानंतर. हेच तर प्रॅक्टिसचा पार्ट आहे. हे प्रॅक्टिस करता, हे जमना. सगळ्यांना जमायला लागलं, मला जमत नाही, ह्याचा अर्थ का मी कुठंतरी कमी पडतोय. माझं हे फील्ड, माझं हे क्षेत्र नव्हतं, किंवा माझं हे ट्रेडिंगचा पार्ट नाही. मला वेगळं काहीतरी शोधलं पाहिजे, माझ्या स्वभावाप्रमाणे, माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे, माझ्या हालचालीप्रमाणे. तर त्याचा हा पार्ट आहे. लक्षात आलं काय धनाजी सर? तर डेफिनेटली आपण इक्विटीमध्ये पण सेशन घेतोय. हा प्रोसेस आहे, हे पहिली प्रोसेस आहे. नेक्स्ट आपण सेशन, जे ऑलरेडी तुम्ही माझे स्टुडंट आहात, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 6,000चं आमचं बेसिक शेअर मार्केट ट्रेनिंग केलेलं आहे. मग बेसिक शेअर मार्केटचे ट्रेनिंग केलेले कित्येक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी 3-3 पट पैसे केले ना 3 वर्षात या मागल्या. मग ते त्यांना सुटेबल झालं, त्यांनी ते केलं. मग त्यातून त्यांनी अजून नवीन प्रयोग करायचे का? तर त्यांना सोडलेलं शेअर, त्यांची प्रॅक्टिस कशात चांगली चालते ते करत राहतील. बघा, क्रिकेटची टीम सुद्धा निवडताना 2020तला प्लेअर टेस्टमध्ये असत नाही, कारण तो त्याचं चालणार नाही, तिथं माइंडसेट वेगळा लागतो. मग तसं इथं आहे, इथं प्रत्येकाचे माइंडसेट वेगळं आहे, प्रत्येकाचे थॉट प्रोसेस वेगळे, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा सवय वेगळे आहे. त्यामुळं हे एक पार्ट आहे त्यातला. तर स्विंग ट्रेडिंग पण आपण शिकायचं आहे, ऑप्शन ट्रेडिंग पण शिकायचं आहे, इक्विटी होल्डिंग शिकायचं आहे, आता ऑप्शन सेलिंग पण शिकवणार आहे आपण. हे सगळं शिकवण्याचं पार्ट माझं काम आहे. माझा रोल काय? सगळं शिकवणं. तुम्हाला जे सुटेबल आहे तुम्ही ते नक्की कंटिन्यू करू शकता. हे शिकण्यासाठी म्हणून या. जर हे तुम्हाला जमत नाही वाटतंय ना, डोंट वरी, तुम्ही शिकत राहा. शिकून तुम्हाला हे नाही जमलं, दुसरं आपण ऑप्शन चूज करूया. डेफिनेटली धनाजी सर. क्लास, येस, आमचे क्लासेस असतात. आमचे वेगवेगळे क्लासेस आहेत. बेसिक शेअर मार्केटचं ट्रेनिंग असतं 15 दिवस. अगदी ज्याला शेअर मार्केट काय आहे माहित नाही, आता इथून सुरुवात होते आणि ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण त्याच्यात जातो. ठीक आहे. मग ते ऍडव्हान्स लेवल पण, बरं, याचा अर्थ असा नाही की ते मी ऑलरेडी ट्रेडिंग करतोय, माझ्या काहीच कामाच नाही. तर माझे कित्येक विद्यार्थ्यांनी मला हे फीडबॅक दिलेले की सर, मी कित्येक वर्ष ट्रेडिंग करतोय पण ह्या गोष्टी मला माहीतच नव्हत्या. मला आज क्लॅरिटी आली की हे असं का होतं. जसं की आज काही ऑप्शन मधले मी बारकावे समजावून सांगतो, त्यावेळेला काही बायर्सना कळतं की अरे, आपण यामुळं फेल जातो, आपण यामुळं आपलं नुकसान केलेलं आहे, हे समजतं.
तर तशा पद्धतीचे काही टूल्स टेक्निक्स बेसिक्स मध्ये पण मिळतात. मग तिथून पण ते पण शिकणं गरजेचं आहे, सगळ्यांसाठी असतं ते. ठीक आहे. त्याच्यात मग आम्ही इक्विटी होल्डिंग शिकवतो, इक्विटी कंपनी सर्च शिकवतो, कंपनी कशी शोधायची समजल्यानंतर किती दिवस होल्ड करायचे, कधी एक्झिट करायचं, कसं आपल्याला ते ट्रेलिंग करत प्रॉफिट वाढवत न्यायचा, हे सगळं आम्ही त्यामध्ये शिकवतो. हे 15 दिवसाचं सेशन आहे. रोज 3 तास चालतं, संध्याकाळी 7 ते 8-9 पर्यंत चालतं. 9-10 कधी क्वेश्चन आन्सर संपत नाही तोपर्यंत आपण बंद करत नाही. मग लाईव्ह सेशन मध्ये ते शिकलेलं इम्प्लिमेंट करायला येतो आपण. हे सगळं बेसिक्स मध्ये येतं 15 दिवस. ठीक आहे, पहिली गोष्ट. मग त्याचाच एक पुढचा पार्ट येतो स्विंग ट्रेडिंग. हा क्लिअर झाल्याशिवाय स्विंग ट्रेडिंग क्लिअर होत नाही. स्विंग ट्रेडिंगला थोडंसं चार्ट अनालिसिस, फंडामेंटलच्या बरोबर टेक्निकल समजणं गरजेचं असतं. बेसिक्स मध्ये अगदी मोजकं फंडामेंटल आणि अगदी मोजकं टेक्निकल कव्हर केलेलं असतं. पण स्विंग ट्रेडिंग मध्ये टेक्निकल अनालिसिस वरती खूप फोकस केलेला असतो, कारण स्विंग आपल्याला कॅप्चर करायचा असतो. मग बेसिक करून स्विंग ट्रेडिंग कडे जाता येतं. स्विंग ट्रेडिंग ऑलरेडी आपण शिकवतोय. त्यानंतर त्यानंतर येतं फ्युचर ऑप्शन ऍडव्हान्स लेवलचं. हे आपण फ्रीमध्ये शिकवतोय. ऍडव्हान्स लेवलच्या काही गोष्टी आहेत. मग फ्युचर ऑप्शन मध्ये ज्याच्याकडे कॅपिटल जास्त पाहिजे. नाहीतर होतं काय, ऑप्शन मध्ये अगदी कमी पैसे घेऊन तुम्ही मोठे पैसे करायला आलात, होणार नाहीत असं म्हणत नाही मी, पण 100त एकाचे होतात. लॉटरी सारखं आहे ते. 100 जणांनी तिकीट काढलं, एकालाच लॉटरी लागते आणि तो मग सक्सेसफुल होतो, बाकी 99चे लागत नाही. मग तसं नाही करायचं आपल्याला. जे येतील त्यांच्याकडे कॅपिटल असलं पाहिजे. कमीत कमी 3 लाखाच्या वर कॅपिटल असेल तर फ्युचर ऑप्शन मध्ये तुम्ही एक सस्टेनेबल इन्कम सुद्धा बनवू शकता. रेग्युलर इन्कम साठी सुद्धा ते करू शकता. पण ही सगळी प्रोसेस आहे. सुरू तरी करा. आज हे फ्री मधून सुरू करा. टप्पे आहेत. दर शुक्रवारी मी मार्केटचा अनालिसिस सांगतो. मागल्या आठवड्यात काय काय झालं, मार्केट खाली वर झालं, त्याचे रिझन काय, काय होऊ शकतं, येणाऱ्या काळामध्ये पुढल्या आठवड्यात काय होऊ शकतं, कोणत्या सेक्टरमध्ये मोमेंटम आहे, हे सगळं आपण ऑब्झर्व करतो शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. ते पण जॉईन करा, फ्री आहे. जे 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 फ्री आहे पहिल्यांदा ते शिका. तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्कीच आपण बाकीच्या पुढच्या सेशन्स मध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. तुम्हाला काही आम्ही अडवलेलं नाही. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही शिकत शिकत मोठे व्हा. आपण एकदा RSI 60 वेट करत होतो, पण तो अचीव झाला नाही. मग नंतर स्ट्राईक प्राइस नाही, एकदा एंट्री झाली की त्याच्यात स्ट्राईक प्राइसचा संबंधच येत नाही. आपली एंट्री झाली की त्याच स्ट्राईक प्राइस मध्ये ट्रेड करावं लागेल ना. माझी एंट्री झाली, त्यातनं एक्झिट करतो आणि दुसऱ्यात जातो, नाही, ते चालत नाही. दॅट इज रॉंग वे. एंट्री झाली की आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आता मार्केट कुणीकडे जाते, माझा एकतर टार्गेट व्हायला पाहिजे, नाही तर स्टॉप लॉस व्हायला पाहिजे. दॅट्स इट. ओके, फी वगैरे मॅडम, जे बेसिक शेअर मार्केटचं ट्रेनिंग असतं 15 दिवस आणि लाईफ टाईम सपोर्ट मध्ये लोक असतात. आता जशी लोक आहेत, ही जुनी लोक पण आहेत त्यामध्ये. हे 6,000 रुपये त्याची फी असते बेसिकची. ऍडव्हान्सची 4,000 रुपये आहे त्यानंतरची. ते केल्यानंतर करावं लागतं. डायरेक्ट ऍडव्हान्स आपण अलाव करत नाही. म्हणजे अशी प्रोसेस तुम्ही करू शकता. मग त्यानंतर तुम्ही फ्युचर ऑप्शनला पण जाऊ शकता. सॉरी, स्विंग ट्रेडिंगला पण जाऊ शकता. इट इज युअर कॉल. ओके, तर सेशनला आपण विराम देऊया, कारण 1 तास झालेला आहे, 11 वाजले. एंट्री आलेली नाही. जर काय आली तर मी ग्रुपमध्ये शेअर करेन. सोनम मॅडम, तुम्ही ग्रुपमध्ये कंटिन्यू करा. तुम्हाला ग्रुपमध्ये सगळे इन्फॉर्मेशन आम्ही देत जाऊ. आणि त्या ग्रुपमध्ये ऍडमिन नंबर आहे, त्या ऍडमिन नंबरला तुम्ही कधी रिप्लाय द्या, ते तुम्हाला कम्युनिकेट करतील काही जर रिक्वायरमेंट असेल तर. चलो, तर उद्या पुन्हा बरोबर 10 वाजता सेशनला सगळे राहा. आणि जवळपास जेवढे काही लोक असतील त्या सगळ्यांना पण घेऊन या. हे सेशन तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल, आजचं खरोखर चांगलं वाटलं असेल, शिकायला मिळालं असेल, तर नक्की सगळ्यांना इन्व्हाइट करा. जे काही लोक असतील त्या सगळ्यांसाठी इन्व्हिटेशन आहे. सर, व्हॉट इज वी यूज MACD फॉर मोर कन्फर्म? एडवांस चीजों में हम बाद में जाएंगे सर. मुजफ्फर, स्टेप बाय स्टेप जाएंगे लेकिन वहां तक. ठीक आहे. किती दिवस चालणार सेशन? हा रेग्युलर मी ठेवणार आहे. मी हा बंद करणार नाहीये. हा सेशन कायम ठेवायचा माझा मानस आहे. पण माझ्या टायमिंगचे इश्यू जर भविष्यात नाही आले तर हा मी कायम ठेवणार आहे. रोज असेल, रोज, फ्री ऑफ कॉस्ट. फक्त हे टायमिंगचे इश्यू असतात. गेल्या शुक्रवारी मी अवेलेबल नव्हतो. मी प्रवासात होतो, पण ग्रुपमध्ये मी स्क्रीनशॉट शेअर करत राहिलेलो आहे. ओके, चालू ठेवा, नो प्रॉब्लेम. इथं आता ह्या कॅन्डलला एंट्री येण्याचे चान्सेस दिसत आहेत बघा. 57 ला RSI गेलाय.
5 मिनिट मी अजून एक्सटेंड करतोय हा सेशन, कारण जर इथं एंट्री आली बघा 600 मध्ये पण एंट्री येते आणि 500 मध्ये पण येते आणि दोन्हीचा RS आहे बघा, इकडे 57 आहे, इकडे 58 आहे, इकडे 56 आहे, इकडे 57 आहे, म्हणजे नियर अबाउट आपण सेम असतो. मे बी गेट एंट्री खूप हेल्पफुल आहे हा लाईव्ह सेशन. बिलकुल, तुम्हाला जर हा खूप हेल्पफुल वाटतो ना सर, सगळ्यांना इन्व्हाइट करा सर, सगळ्यांना आपण हे शिकूया. मला याचे काहीही मतलब खूप आनंदाने मी शिकवेन. बघा इथे एंट्री आलेली आहे आपल्यासाठी. मग तुम्ही 550 आता हा कुठं आहे बघूया आपण. इंडेक्स कुठं आहे, इंडेक्स आहे 500च्या 530, म्हणजे 550 मध्ये आपण ट्रेड करूया. हा 550 आहे. या कॅन्डलची क्लोजिंग 1 मिनिट राहिलेली आहे. बघा मी या कॅन्डलचा लो तर मार्क करतोय इथं लगेच. हे बघा याचा लो मला माहित आहे, स्टॉप लॉस मला माहित आहे माझा. आता मी हाय देखील मार्क करणार आहे. याचा हाय पण मार्क केला. किती आहे 150. मी इथं बायला क्लिक केलं. ओके, SL लावला 150चा, 150 इकडं 150. ओके, मी कॅन्डल क्लोज झाल्याबरोबर एंट्री करणार. मग आता हा क्रॉस ज्या वेळेला होईल 150च्या वर जाईल त्यावेळेला आपोआप बाईल होईल. दॅट्स इट, सिम्पल. कितीही फास्ट मार्केट मूव्ह होऊ दे, आपल्याला आपली तयारी जोरदार असली पाहिजे, एवढंच आहे. आपली तयारी जर कमी असेल तर हा डिफिकल्ट होतो. हा, लर्निंग वरती फोकस करा. लर्निंग खूप इम्पॉर्टंट असते. लर्निंग मुळेच तुम्ही सक्सेसफुल होता. ट्रेडिंग मुळे तुम्ही नाही होत. ट्रेडिंग हे आता बघा, ट्रेड टाकायला किती सेकंड लागले. मी क्लिक केलं, बाय बाय बटन दाबलं, 150 SL सिलेक्ट केला, झाल. बघा नाही झाली एंट्री आपली. 60च्या वर गेला पण एंट्री झाली नाही या कॅन्डलला, कारण रिट्रेसमेंट आली. कॅन्सल. दॅट्स इट. बाकी काही नाहीये याच्यात. चलो ठीक आहे, पुन्हा भेटू उद्या 10 वाजता. रोज 10 वाजता सगळे या वेळेला हजर राहा. ग्रुपला त्या जॉईन राहा. आपण करत राहू. मे बी गेट एंट्री, यस मे बी गेट एंट्री, बट रिट्रेस हो गया सर. नहीं है मिला. चलो ठीक आहे. एंट्री डझंट मॅटर, लर्निंग मॅटर करतं. लर्निंग वरती फोकस करा आणि आपण पुढं मग हे करत राहू. याला अजून ऍडव्हान्स करतोय बरं का मी. येणाऱ्या आठवड्यामध्ये हे खूप ऍडव्हान्स होईल. मग तुम्हाला हे जे 5 कॅन्डलचे मोमेंटम आहे ना, हे सुद्धा कॅप्चर करायचं थोडंफार मी एक्सप्लेन करणार आहे. इन डिटेल जाऊ आपण, डिटेलमध्ये. पण हे लर्निंगचा पार्ट आहे, एका दिवसात नका शिकू. स्ट्रॅटर्जी नाही आहे हे एक प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, स्ट्रॅटर्जी असं केलं तर असं होतं, तसं केलं तर नाही. चार्ट बघायचे आहेत, काही मोमेंटम आहेत, काही डिसिजन आहेत, आपल्या लेवलला करायचे. चलो, मी शेअरिंग स्टॉप करतोय. पुन्हा उद्या भेटूया 10 वाजता. 10 वाजेल, 10:30 वाजेल. मी फक्त ग्रुपमध्ये शेअर करत राहीन. 10-10:30च्या दरम्यान आपण रेडी राहा. बाय बाय, गुड बाय, सी यू.